कोरेगाव मतदारसंघाच्या जनता जनार्दनाचा सेवेकरी आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब बोलतायत। एकदा हात वरती, जोरदार टाळी। संस्थापक पॅनलच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अर्चनाताई मोहिते, माझे सहकारी, ज्यांच्यासाठी मी या सभेला आलो ते उदयसिंह शिंदे बाबा, निहालजी शिंदे, अश्विनी मोहिते, महेश पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, विकास पाटील, सुरेश पाटील, डॉक्टर जयकर शिंदे, महेश पवार, गजानन पाटील, अधिक पाटील, स्वाती मदने, दीपक पाटील, सागर पाटील, बालाजी जगताप, संतोष पाटील, भगवान पाटील, सोपान सलगर, जयसिंगराव शिंदे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनींना आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं म्हटलं तर विधान परिषदेची निवडणूक चालू आहे, पण त्यातूनही वेळ काढून मी या सभेला आलेलो आहे। कारण एवढंच होतं की काही वर्षापूर्वी मी इथे शिंदे सरकारांचा कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो होतो रेटरे हन्नाक्षला, आणि त्यावेळेला उदय बाबा आणि आमच्या सर्व सहकार्याने तो कार्यक्रम केला। विंगच्या कार्यक्रमाची सभा झाल्यानंतर उदयजींनी मला सांगितलं की तुम्हाला बोरगावला यावं लागेल। मी पण ठरवलं रेटऱ्याच्या असलेल्या जंगली महाराजांचं दर्शन घ्यायचं, समाधीचं, आणि हेमाडपंथी असलेल्या जागृत मारुतरायाचं सुद्धा दर्शन घ्यायचं। नमस्ते। खरं म्हटलं तर सध्याच्या राजकारणामध्ये लोक उपकार पण विसरत असतात आणि सहकार्य केलेल्याची भावना सुद्धा विसरत असतात। काही लोक असा विचार करतील शशिकांत शिंदेंचा आणि कृष्णा कारखान्याचा काय संबंध। खरं म्हटलं तर माझा कामगारांचा संबंध असतो। पुढच्या वेळेला तिथं बिहारी भरलेत ते काढण्याचं काम मी शशिकांत शिंदे करणार आहे। आमची पोरं लागली असती बरं झालं असतं। माझं एक तत्व आहे, लोकसभेची निवडणूक लागली होती आणि या निवडणुकीच्या संदर्भातून आदरणीय माझा आणि जयंत पाटील साहेबांचं दैवत असलेल्या आदरणीय पवार साहेबांनी मला लोकसभेला उभं राहायला सांगितलं। तिथे पण लढाई माझी भोसल्यांशीच होती। मी फक्त एकाच भोसल्यांना मानतो, तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो। पहिला सातारा जिल्हा म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा। त्या कृष्णेकाठचं एक वेगळ्या प्रकारचं वैभव होतं। राजकारणातलं एक दर्जा आणि एक वेगळ्या प्रकारचं राजाराम बापू पाटील असतील, आबासाहेब मोहिते असतील, अनेक दिग्गजांनी, पतंगराव कदम वगैरे अनेक नेत्यांनी या महाराष्ट्राला एक दिशा दाखवली। आणि मधल्या काळामध्ये सगळे सोडून गेल्यानंतर एक शिलेदार म्हणून मला अशी सूचना करण्यात आली की तुम्ही निवडणुकीला उभं राहायला पाहिजे।
योगायोगाने मी आज जिथं भाषण करतो ते प्रांताध्यक्ष जयंत पाटील होते आणि त्यांनी मला सांगितलं तुम्हाला निवडणुकीला उभं राहावं लागेल. उभा राहिलो आणि उभा राहिल्यानंतर एक माणूस माझ्यासाठी कराड दक्षिणमध्ये फक्त पळत होता. पृथ्वीराज बाबा होते. एक माणूस माझ्यासाठी दिवस रात्र पळत होता, त्याचं नाव होतं अविनाश मोहिते. लढाई सोपी नव्हती. मगाशी मी आल्यानंतर बघत होतो, जिथे जातात सभेला कोणतीही सभा असो तुतारी असल्याशिवाय सभाच होत नाही. पण मला ते पिपाने घोटाळा केला. अनेक लोक फुटली, पण आपल्या तब्येतीची तमा न बाळगता रात्रंदिवस अगदी घराघरात गावागावामध्ये जाऊन अविनाश दादाने माझा प्रचार केला. कदाचित महाराष्ट्रामध्ये जे काही 10 उमेदवार पवारसाहेबांनी उभे केले त्यात माझा 9वा निश्चितपणाने नंबर लागला असता. मी असो, जयंतराव पाटील असो, आमच्यावर बऱ्याच लोकांचं प्रेम आहे. ही माणसं वाढली नाही पाहिजे. हार जीत होत असते हो, पण निस्वार्थपणाने सध्याच्या राजकारणामध्ये जी लोक काम करतात ना ती हृदयामध्ये राहतात. आणि ती उतराई म्हणून हा शशिकांत शिंदे या संस्थापक पॅनलच्या प्रचाराला आलोय. ते फक्त अविनाश दादाच्यासाठी आलो. मी माणसाचा फरक सांगतो, पण आपण आपल्या पूर्वीपासूनच्या आपल्या परंपरेप्रमाणे आपण मान सन्मान देतो आणि मान सन्मान घेतो. हे गाव मला सांगितलं कोणीतरी, स्वातंत्र्य काळातल्या लढणारं एक गाव आहे. स्वाभिमानासाठी लढाई आम्ही करतो, गुलामगिरीसाठी नव्हे, किंवा गुलाम म्हणून राहण्यासाठी नव्हे. आणि म्हणून मी या प्रचाराच्या निमित्ताने बरीच रणधुमाळी सुरू झालेली आहे. एका बाजूला सत्ता, एका बाजूला पैसा, एका बाजूला सगळे सगळे दिग्गज कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढणारे सगळे एका बाजूला. एक नारी सबको भारी. एक महिला भगिनी उभी राहिली. हे सांगतात 50% आम्ही महिलांचं आरक्षण करण्यासाठी निर्णय घेतोय. त्यासाठी आता फोडाफोडी चालू आहे. देशात कुठला पक्ष शिल्लक ठेवतात का नाही कोणाला माहिती. पण आपल्या पतीच्या मागे सावित्री उभी राहिली ना, तशी अर्चनाताई आपल्या अविनाश मोहितेंच्या मागे उभी राहिली. लढायला पण हिंमत लागते हो. ती पण कारखान्याची निवडणूक, ती पण सगळे एकत्र. कालपर्यंत पॅनल लढवणारे सगळे एकत्र झाले. ज्यावेळेस सगळे एकत्र होतात ना तेव्हा समजून जायचं की विरोधकांनी आपली धास्ती घेतलेली आहे. प्रचारामध्ये बरेच आश्वासने दिली जातात. मी फरक फक्त सांगणार आहे. फरक काय? गेल्यानंतर भेटलं पाहिजे, गेल्यानंतर आपुलकीने विचारलं पाहिजे. साखर दिली जाईल, पाणीपट्टी 7,500 लावण्यात आश्वासन दिलं ते दिलं जाईल. सगळे निर्णय होतील. त्यात तुम्ही महत्वाचा एक निर्णय जाहीर केला. माझा काय उसाचा जास्त संबंध नाही, पण मला कधी कधी कार्यकर्ते सांगतात साहेब ऊस तोड मिळायला फार अवघड झालेली आहे. आणि दिलं तर दिलं, वरती पण द्यावं लागतं आणि वरती त्याला बकरी पण कोंबडी पण द्यावी लागते. फक्त तुम्ही 7,500 मधून अजून कोंबडी आणि बकरं लावलं नाही तेवढीच एक उणीव आहे.
मनामधून शुद्ध भूमिका असावी लागते, भावना चांगली असावी लागते. मला काहीतरी सभासदांनी काढायचं आहे. हल्ली निवडणूक जिंकायला इतकी आश्वासन दिले जातात. ते मग परवाच्या दिवशी आचारसंहिता नियम कडक केला. निवडणूक आयोगाने सांगितलं खबरदार कोणी जर सहलीला गेलं तर. मी तर टीव्हीवर बघतोय पाण्यात डुबतायत. कसली आचारसंहिता कसली काय नाही. सत्तेचा उपयोग दुर्दैव आहे. खरा कारखान्याचा प्रचार असला तरी कारखान्याच्या माध्यमातून सत्ता सगळेजण जे काही भाजप आणि त्यांची मंडळी हस्तगत करण्याचा प्रयत्न करतायत ना, त्याला ग्रामपंचायतीपासून सगळीकडे विरोध झाला पाहिजे. माहीत नाही, कोणतरी आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, तुमच्या सांगलीमध्येच एका कुठंतरी खून झाला. आता 14 वर्षाच्या मुलाला मारलं गेलं. खरं खोटं मला माहीत नाही, पण आजोबा कुठे मी विचारला, तो मुलगा गेम खेळत होता. तो सांगतो नाही 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 ते बाहेर गेले. तेवढं म्हटलं म्हणून मुलाला गोळी घातली. असं राज्य आपल्याकडे चालू आहे. सध्याच्या देशाच्या आणि राजकीय परिस्थितीमध्ये जर बघितलं ना, सर्वसामान्य जनतेला आणि माझ्या माता भगिनींना येणारा काळ फार आव्हानाचा आहे, फार संकटात आहे. उसाला दर मिळेल, वाढवून भाव मिळेल, पण तेच पैसे तुमच्या घरात राहण्याच्याऐवजी तेच पैसे दुसऱ्या बाजूने सरकार काढून घेते. महागाई वाढते, सगळं नियोजन चुकलं. मग ते कारखाने असो किंवा राजकारणाचा असो किंवा देशाच्या कारभाराचा असो, नियोजन चुकलं की सगळं चुकून जातं. जी आम्ही धोरणं ठरवली, एक शेजारचं राष्ट्र ज्याला आम्ही काँग्रेसच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळवून दिलं, तीच राष्ट्र आता तुमच्या बरोबर नाही. मग कांद्याचा प्रश्न असो, साखरेचा प्रश्न असो, निर्यात बंदी असो, अल्कोहोल असेल, को जनरेशन असेल, इथेनॉल असेल, भविष्य काळामध्ये साखर उद्योग सुद्धा धोक्यात येऊ शकतो. अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये उभी राहिलेली आहे. सहकार 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 हा उत्तर प्रदेश महाराष्ट्राने उभा केलेला सहकार आज पूर्णपणाने नेस्तनाबूत करून तिथं खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरुवात व्हायला लागली. एका बाजूला सहकार कारखाना, एका बाजूला खाजगी कारखाना. आपण घरातल्याचं प्रेम करणार का दुसऱ्याचं प्रेम करणार? आणि ज्यावेळेला धोरणं चुकतात त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात संकटाला पुढे उभं राहतात. आपण बघितलं असताना आता एक्सपान्शन एवढं झालंय, प्रत्येक कारखान्याने एक्सपान्शन केलं. मला तर कळलं निवडणुकीला, मागच्या निवडणुकीला फरक एक्सपान्शन झालं. मागच्या वेळेला 350 कोटी काहीतरी होतं कर्ज, ते 950 कोटी झालं. म्हणजे कर्ज वाढलं का एक्सपान्शन झालं मला माहित नाही, पण एक्सपान्शन झालं. ऊस तेवढाच. कोयनेमध्ये आता 9% पाणी, फक्त 9 TMC पाणी फक्त शिल्लक आहे. मागच्या वेळेला पाऊस चांगला झाला म्हणून पाणी वापर कमी झाला. आता पाणी कमी पडलं तर पुढच्या वेळेला ऊसाचं काय होणार, हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे. आणि ज्यावेळेला ऊस कमी येईल त्यावेळेला कुठल्या कारखान्याला घालायचं, याला प्राधान्य कोण देणार, हे कोण ठरवणार? की ज्याच्याकडे 2 कारखान्यात तो बोले ह्याला द्यायचा का त्याला द्यायचा, तो स्वतःच बघणार. शेवटी हा कारखाना सर्वसामान्य सभासदांचा असला पाहिजे. हा विश्वास त्या माणसाच्या मनामध्ये असेल ना, तो खऱ्या अर्थाने तो सभासद माझा कारखाना आहे समजतो. आम्ही ऊस घातला आणि आपल्याला त्या ठिकाणी दर मिळाला म्हणजे कर्तव्य होत नाही. आणि आता केंद्रातलं सहकार धोरण एवढं बदलत चाललेलं आहे आणि ते कोणाच्या हातात आहे, सहकार मंत्री म्हणून तुम्हाला माहिती आहे. एवढे नियम, एवढे अटी, नवीन शर्ती काढून 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 अगदी सहकाराचा गळा घोटण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. महागाई वाढली, टंचाई वाढली, दुष्काळ येणार आहे. ह्या सर्व असलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपला हक्काचं असलेलं उत्पन्न
आपल्या हक्काच्या कारखान्यामध्ये जावं एवढीच अपेक्षा व्यक्त करण्याचा प्रयत्न नेहमी सभासद करतो आणि आम्हाला योग्य दर मिळाला पाहिजे, काटामारी झाली नाही पाहिजे आणि आमच्या उसाला वेगळा भाव मिळाला पाहिजे. मग अशा प्रकारचं कोण चालवेल त्याला आम्हाला मदत करायची. मी मगाशी विचारलं संस्थापक पॅनल ह्यांना नाव का पडलं, पण ज्यांनी हे संस्था उभी केली त्यांचं हे पॅनल आहे. 2015ला सुद्धा निवडणुकीला पराभव असा झाला नव्हता हो. तिथे सुद्धा ईव्हीएम मशीन आणली, म्हणजे मशीन नव्हती, फेरफार केला. आता मशीनमध्ये फेरफार काय आणि याच्यात फेरफार काय. अधिकाऱ्यांचा वापर अधिकारावर केल्यानंतर काय होतो, नाही तर त्याच वेळेला पॅनल आपला संस्थापक पॅनल त्यावेळेला सुद्धा विजय होत होता. पण तरी सुद्धा अविनाश दादा खचले नाही. काही लोक बोलले आता अविनाश दादाची तब्येत चांगली नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो, त्याविषयी विंगमध्ये सांगितलं, माणसामध्ये तळमळ लागते हो, ते रक्तात असावं लागतं. एका बारक्या कार्यकर्त्यासाठी मी विंगला बोललो आणि ही वस्तुस्थिती अगदी मारुती रायाच्या शपथ घेऊन सांगतो. एखाद्या बारक्या कार्यकर्त्याचं काम असेल तर माझ्याकडे कोरेगावला यायचे. मी म्हणलं तर दादा एवढी कशाला तुम्ही, आता कराड तू कोरेगाव यायचं म्हणजे आता तर पुला एक रस्त्याची कामं चालू होते, आता जरा चांगलं झालंय. 1.5-2 तासाचा प्रवास करून घ्यायचे, गाडीतून उतरायचे नाही. मी त्यांना विचारलं दादा कशाला येतात तुम्ही, माणूस नुसता फोन करून सांगला तर मी काम करेन. नाही बोले मी आल्याशिवाय ते काम होणार नाही याची मला खात्री आहे. एका कार्यकर्त्यासाठी 2 तास जो नेता येतो आणि त्याचं एक बारकं काम सुद्धा करावं म्हणून आग्रह करतो, तोच खरा नेता असतो. त्याचं नाव अविनाश दादा. आणि म्हणून एक सुसंस्कृत अशा प्रकारचा राजकारणी, डोक्यामध्ये कुठल्याही राजकारणाची हवा नाही हो. नम्रतेने बोलणं, नम्रतेने काम करणं, पराभव झाला तरी परत उभं राहायचं, एवढ्या बलाढ्य सत्तेच्या विरोधामध्ये उभं राहून ताकदीने या ठिकाणी फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या सभासदांच्या विश्वासावर आपल्या असलेल्या सौभाग्यवतीला उभा करून एक इतिहास महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणं, ह्यालाच खऱ्या अर्थाने असलेल्या नेत्याला मला निश्चितपणाने दाद द्यावीशी वाटते. मी अर्चनाताईंचं पण कौतुक करतो. मी जायचो सभेला तेव्हा वगैरे भेटायच्या, चहा पाणी फक्त. पण आमची भगिनी बाहेर पडली. काही लोक बोलले आता दादा आजारी पडलेत, आता दादा फिरणार नाही, दादा लढवणार नाही, पॅनल लढवणार नाही. शरद पवार अजून सुद्धा 87 वर्षाचे आहेत. काही लोक बोलले आता काय शरद पवार साहेब काय ते सर्वांना संपवल्याशिवाय शरद पवार गप्प बसणार आहेत काय. तसा अविनाश दादाचा आहे. म्हणून या दोघांच्या मी फार प्रेमात असतो. अविनाश दादांनी सुद्धा तर ठरवलं फिरायचं, काही असो. शेवटी हा महाराष्ट्र आहे, हा सातारा आहे, हा सांगली आहे. लोक आजही संस्कृती माणुसकी मनामधून कधी विसरलेलं नाही तो. ते मनापासून ठरवतात की आपल्याला हे करायचं आहे आणि मी तुम्हाला आव्हान करणार आहे आणि तेवढ्यासाठी मी आलेलो आहे. आत्ता सुद्धा मी बघतोय आमच्या अभय जगतापांना आम्ही उभं केलं. अभय जगतापांना उभं केल्यानंतर आता भाजपकडे पैशाचा महापूर आहे, प्रचंड पैसा आहे. निवडणुका आता तुमच्या मतावर होत नाहीत हो. निवडणुका आता त्यांना तुमच्या मताची गरज नाही, शेतकऱ्यांची गरज नाही, ऊसावाल्यांची गरज नाही, त्यांना साखर देऊ न देऊ त्यांना गरज नाही. त्यांना माहिती आपण कसं निवडून यायचं. आणि हे करण्याच्या बाबतीमध्ये अहमपणा आणि त्यांच्या मस्ती का आली की तुम्ही मतं द्या ना द्या, मी मतं कशी करायची अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये असते. म्हणून सत्तेतली मंडळी सगळी वापरलेली जातात. काय लोकशाही हो. तो बिचारा एक तरुण उभा राहिला, कोणीतरी कॉक्रोच बोलला म्हणून त्यांनी आव्हान उचललं. जगातून त्याला प्रतिसाद आला, देशातून प्रतिसाद आला. काल राजस्थानला गेला की त्याला थप्पड मारायला आली.
ही लोकशाही सध्या आहे. मी मगाशी बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक म्हणून बोलत जातो. अरे आम्ही छत्रपतीचे मावळ्या होतो. आणि आम्ही मावळे असताना या अशा प्रकारच्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे चालतंय, किंबहुना उद्याच्या मतदानाच्या वेळेला या कारखान्यामध्ये सुद्धा यंत्रणा वापरून शासकीय यंत्रणेचा आधार घेऊन कोण वापरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला एकच आहे, क्रांती. आणि भावनेतून तुम्हाला ही निवडणूक लढवावं लागेल. भावनेतून एवढ्यासाठी लढवावं लागेल की सगळं, मला मगाशी एकाने सांगितलं, एक गुंठा ज्याच्या नावावर नाही तो पण सभासद. म्हणजे मतं कशी वाढवायची आणि विरोधकांची मतं कशी कमी करायची, हा कृष्णाचा आदर्श मला वाटलं देशातल्या भाजपने घेतलेला दिसतोय. कारण SIR योजना लावलेली आहे ती ममता बॅनर्जी अशी पडली नाही हो. 95 लाख नावं कमी केली. पण किती नावं कमी केली तर बोरगावच्या लोकांनी आणि ह्या पंचकोशीने ठरवलेलं आहे की 90% वरती मतदान हे आम्हाला संस्थापक पॅनलला द्यायचं आहे. किती तुम्हाला काम, किती नावं कमी करा, उलटी करा, काय करा, पण लोकांनी उठाव ठरवला तर इतिहास घडतो. आणि मी आज सांगतो तुम्हाला, हा इतिहास असा घडवून दाखवा की कृष्णाचा आदर्श घेऊन देशामध्ये क्रांती व्हावी एवढा पाया आज त्या निवडणुकीला करावा एवढीच विनंती करायला आलेलो आहे. मगाशी मी गेल्यानंतर मला सांगितलं, दर्शन घेत होतो, हळूच मला पुजारी म्हणाले फुल पडलं उजवं, कौल चांगला दिलेला आहे. निदान परमेश्वराला त्या हत्तीने बसलो की परत माझ्यावर गुन्हा दाखल व्हायचा. तो हत्ती चांगला होता, नाही तर तो मुकेश अंबानीच्या इकडे जायचा. अजितराव आपल्याला दोघांना तेवढंच काम ठेवलेलं आहे, लढाई राव बाप्पो. कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे, नाही तर हा फुटतो तो फुटतो रोज. आणि काय चाललेलं आहे, सहकार तर एका बाजूला मोडतायत, राजकारणामध्ये माणसं मोडतायत, विरोधक संपून टाकायचे, सगळे संपवायचे. या देशामध्ये हुकुमशाही येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती दूर करायची असेल एकदा संधी देऊन बघाव. आता तर आमचा उदयराव तर माझी भावकीच आहे, पण आमच्या ताईंना संधी देऊन बघा. आणि आमच्या पॅनलला, आणि सगळी साधी मानणं आहे, सगळी साधे कार्यकर्ते आहेत, एक संधी देऊन बघा. कोण म्हणतो महिला त्या ठिकाणी काम करू शकणार नाही? निदान रोज भेटतील तरी. %50 आरक्षण 33% आरक्षण देण्याचा केंद्र निर्णय घेतोय. माझी तर विनंती आहे विरोधी पक्षाच्या पॅनलला, तुमच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय मान्य करायचा. त्यांनी सांगितलं महिलांच्या हातामध्ये सत्ता द्यायची. तुम्ही पण उद्या जाहीर करा की महिलांचं नेतृत्व असल्यामुळे आम्ही संस्थापक पॅनलला पाठिंबा देतो आणि मोदीजींचा आदेश आम्ही मान्य करतो, अशा प्रकारचा निर्णय घ्यावा. आणि दाखवून देऊ. मला वाटतं महाराष्ट्रात कारखान्याच्या प्रमुख म्हणून महिला भगिनी कोण असतील? मला हा कोणाच्या? हा, त्यांच्याकडे कारखाना आहे का? तुम्ही बरीच माहिती गोळा केलेली आहे. तुम्ही माझ्यावर राहा, मला आतलं बरंच असं गुप्त म्हणून देत जा, त्याशिवाय आपली आघाडी चालणार नाही. पण 3 कारखाने आहेत. हा, लातूरला 3 कारखाने त्यांच्या नाव आहेत. हा सोडून द्यायला सांगा. त्यामुळे माझंही स्पष्ट आपल्याला एक हात जोडून विनंती आहे,
एक इतिहास करून दाखवा आणि ठरवून टाका. एका महिलेच्या हातामध्ये सत्ता दिल्यानंतर आणि मी जबाबदारी घेतो, जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असेल. आणि सगळ्या लोकांचं, देशाचं, राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असणार ह्या निवडणुकीत. कारण विधान परिषदेचं मतदान सुद्धा मोजणी त्याच दिवशी आहे. 18ला 21ला मोजणी, आपल्या 21ला मतदान हो, आणि मोजणी तिथं 21ला आहे. दोन्ही निकाल असे आले पाहिजे की परत या सातारा सांगलीचा नाद करायचा नाही असं सर्वांना वाटलं पाहिजे. एवढंच सांगायला आलो आहे. आणि मला वाटतं की प्रचाराचा नारळ फुटला, सगळं झालेलं आहे. मी खरोखर सांगतो, देशामध्ये ज्या पद्धतीने कारभार चालू आहे, एक हुकुमशाही जन्माला येते. लोकांचा आवाज दाबवायचा, सत्तेच्या माध्यमातून दाबायचा आणि प्रचंड आसुरी बहुमतावर तुमचे आमचे आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. लढाई सुरू झालेली आहे. लढाई करतानाच दाखवून देऊ महाराष्ट्र काय आहे तो, म्हणजे ताकद तुमची आहे. मग उद्याच्या या सगळ्या भूमिकेतून येणाऱ्या काळामध्ये आपण माझ्या या पॅनलला निवडून द्याल एवढीच विनंती करायला आलो होतो. आणि काय काळजी करू नका, सगळे कार्यकर्त्याने तुम्ही एवढे ताकदीचे आहे. कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला मी इथूनच सांगतोय, चुकीच्या पद्धतीने काम केलं तर गाठ आमच्याशी आहे. त्यामुळे माणसांनी उठाव केला तर इतिहास होऊ शकतो. तो इतिहास करावा एवढीच विनंती करायला मी आलो होतो. आम्हाला विश्वास आहे इतक्या मोठ्या संख्येने. आणि महिला भगिनींना मी खरंच सांगेन, अनेक राज्याच्या सत्ता महिला भगिनींच्यामुळे गेल्या. लाडकी बहीण योजना आणली पाहिजे. आणि लाडकी बहीण योजना आणल्यानंतर 85 लाख नावं तुमची कमी केलेली आहे. 85 लाख नावं. आणि एका भगिनीसाठी आता सगळ्या भगिनी एकत्र या. आणि या भगिनी एकत्र आल्यानंतर सुद्धा कृष्णेचा असलेला संस्थापक पॅनल सुद्धा आम्ही विजय करू शकतो, हा विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करा. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. पहिली वेळ आलेलो आहे, पण आत्मविश्वासाने जाईल की मी या ठिकाणी जाताना एवढं ठरवेल की उद्याच्या निवडणुकीमध्ये या असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला एक इतिहासाचा होईल की बोरगावच्या पंचकृषीतला झालेला मतदान कृष्णाच्या असलेल्या संस्थापक पॅनलला विजयापर्यंत येईल असा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. या ठिकाणी कृष्णा